नमस्कार मित्रांनो, मी तुमचा मित्र ॲडव्होकेट मनीष रणशूर, लीगल आणि बिझनेस कोच. आपल्या प्लॅन इंडिया लीगल या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो, आपण गेले काही भागांपासून अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अत्याचारास प्रतिबंधक सुधारणा अधिनियम 2015 कार्यप्रणाली बघत आहोत. याच्यामध्ये आपण जी कार्यप्रणाली आज बघणार आहोत ती बघणार आहोत की पोलीस अधीक्षक, पोलीस उपायुक्त यांची कर्तव्य आपण ह्या भागामध्ये बघणार आहोत. मित्रांनो, असं म्हटलं जातं की कानून के हात बहुत लंबे होते हैं. जर कानूनने हे आपल्या लंबे हातांचा उपयोग जर योग्य पद्धतीने केला तर 100% ते न्याय देण्यास उपयोगी ठरतील. पण आपल्याला माहिती आहे की ज्या कानूनी कारवाया किंवा जी कर्तव्ये या अधिकाऱ्यांची असतात ती प्रॉपर पद्धतीने करत नाहीत. त्याच्यामुळे देखील आरोपीला याच्यामध्ये फायदा होतो आणि जे अत्याचारग्रस्त आहे त्यांना न्याय मिळण्यापासून ते परावृत्त होतात, अलिप्त राहतात. तर मित्रांनो, याच्यामध्ये आता आपण बघणार आहोत की पोलीस अधीक्षक आणि पोलीस उपायुक्त यांचे काय कर्तव्य आहेत या सगळ्या कायद्याच्या कठोर अंमलबजावणीसाठी. या अधिनियमांतर्गत दाखल झालेल्या गुन्ह्यांचा तपास करण्याकरिता उपविभागीय अधिकारी, पोलीस अधिकारी, सहाय्यक पोलीस आयुक्त दर्जाचे अधिकारी नियुक्त करून त्यांचे नावानिशी लेखी उल्लेख पारित करून त्या संबंधित अधिकाऱ्यांचा पदाचा उल्लेख करावा असा नियम 7(1) सांगतो. याच्यामध्ये असं आहे की जो पोलीस अधीक्षक आहे त्यांनी ह्या चौकशी कामी जे अधिकारी नेमायचे त्या अधिकाऱ्यांच्या नावाचा उल्लेख ह्या चौकशीच्या कामी करायचा आहे आणि त्यांच्या पदाचा देखील उल्लेख करायचा आहे. दुसरा याच्यामधला मुद्दा असा आहे की गंभीर गुन्ह्याची घटनास्थळास भेट देऊन पीडित व साक्षीदार यांच्या विचारपूस करायची. म्हणजे नियम 6 नुसार, म्हणजे ज्या ठिकाणी अत्याचार घडलेला आहे त्या अत्याचारग्रस्त कुटुंबाला त्या पीडिताला जाऊन त्या पीडिताची आणि साक्षीदारांची विचारपूस करण्याचा कर्तव्य हे तिथल्या पोलीस अधीक्षक आणि पोलीस उपायुक्त दर्जाचे अधिकाऱ्याचे आहे. मित्रांनो, तर आता हे किती होतं आपल्याला माहित नाही, पण हे होणं अपेक्षित आहे. तिसरं आहे की घटनास्थळी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये याकरिता योग्य तो बंदोबस्त नेमावा, तसेच पीडित व साक्षीदारांना संरक्षण द्यावे. हा त्यांचा नियम 12(3) सांगतो. म्हणजे जे व्यक्ती पीडित आहेत त्यांची सुरक्षा करणं देखील या पोलीस अधीक्षकांचं आणि पोलीस उपायुक्तांचं काम आहे. तर त्यांनी त्यांची सुरक्षा पुरवण्याचं काम करायचे आणि नुसतं पीडितालाच नाही तर साक्षीदार जे आहेत या सगळ्या प्रकरणामध्ये, घटनेमधले, त्या गुन्ह्यातले, त्या साक्षीदारांना देखील संरक्षण देण्याचं काम या पोलीस अधीक्षकांनी करायचं. मित्रांनो, त्याच्यानंतर या अधिनियमांतर्गत आलेली तक्रार दाखल होण्यास विलंब होत असल्यास तक्रार दाखल करून घेण्याकरिता आधीच पारित करावे. नियम 5(3) असं सांगतो. म्हणजे याच्यामध्ये आपण पहिले आपल्या जो व्हिडिओ FIR कशी दाखल करावी या भागात आपण क्लिअर कट सांगितलेलं आहे की आपण जे तक्रार अर्ज करायचे ते बॉटम डाऊन करायचे, म्हणजे तुमचे पोलीस महासंचालकापासून तर पोलीस उपनिरीक्षकापर्यंत करायचे. त्याच्यामध्ये पोलीस अधीक्षकांना पण अर्ज आपण दिलेला असतो आणि त्या अर्जावर जर समजा पोलीस उपनिरीक्षकांनी कुठल्या प्रकारची कारवाई केली नाही तर आपण पोलीस अधीक्षकाला जाऊन सांगू शकतो की साहेब, आम्ही तुम्हाला देखील अर्ज केलेला आहे. आणि पोलीस अधीक्षकांनी जर ती तक्रार नोंदवून घेतलेली नसेल पोलीस उपनिरीक्षकांनी, तर पोलीस अधीक्षकाने तसे नियम 12(3) यानुसार त्यांनी तसे आधीच पारित करायची त्या संबंधित पोलीस निरीक्षकाला की तक्रार दाखल करून घ्या. या अधिनियमांतर्गत दाखल गुन्ह्यांचा दर 3 महिन्यांनी आढावा घेऊन तपासामध्ये योग्य त्या सूचना द्याव्यात. म्हणजे ही जी नुसतं गुन्हा दाखल झाला आणि आपलं काम संपलं असं नाही, तर त्याच्यामध्ये दर तीन महिन्यांनी याचा आढावा पण घ्यायचा आहे. आणि हा नियम 7(3) मध्ये असं उल्लेख केलेला आहे पोलीस अधीक्षकांच्या साठी जे नियम बनवले त्याच्यामध्ये या संबंधित या अधिनियमांतर्गत असलेल्या तक्रार दाखल होण्यास विलंब झाल्यास तसे आदेश त्यांनी पारित पण करायचं आपण आधीच बघितलेलं आहे. संनियंत्रण समितीमध्ये कागदपत्रांची पडताळणी करण्याकरता परिक्षेत्राचे संबंधित पोलीस अधीक्षक नागरी हक्क संरक्षण विभागाचा समावेश करावा. ह्या गुन्ह्यामध्ये जे काही कागदपत्रांची
जी पडताळणी आहे तर ती नागरी हक्क संरक्षण विभाग म्हणजे पोलिसांचा विभाग असतो, त्याच्या माध्यमातून ही कागदपत्राची पडताळणी करायची. जातीय तणावाच्या गुन्ह्याची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करताना मोल्ला कमिटी, शांतता कमिटी, जिल्हा दक्षता समिती यातील सन्माननीय सदस्यांना सक्रिय करून उपाययोजना कराव्यात. जातीय सलोखा समाजात कायम राहावा यासाठी नियमित पोलीस अधिकारी देतील. नागरिकांच्या कार्यशाळा बैठका घ्याव्यात. मित्रांनो, आता बरेचदा असं होतं की ह्या ज्या विविध कमिट्या समित्या आहेत त्या बनवणं अपेक्षित आहे पोलीस अधीक्षकांच्या देखरेखीखाली, पण पोलीस अधीक्षक हे तसं काय बनवताना दिसत नाही, किंवा बनवलेले असले तर त्यांच्यासोबतचे फेवरेबल व्यक्ती असतात त्यांनाच त्या समितीमध्ये घेतात, जेणेकरून जर असे काही प्रकारचे गुन्हे घडले तर त्यांच्या सोयीनुसार त्यांना तसे आदेश देऊन आणि त्या पद्धतीने ते कारवाया करता येतील. तर ह्या कार्यशाळा आणि बैठका होणं देखील गरजेचं आहे. पण मित्रांनो, आपण समाजावर होतो की पोलीस अधीक्षक अशा स्वरूपाच्या कुठल्याही प्रकारच्या बैठका किंवा कार्यशाळा घेताना आपल्याला दिसत नाही मित्रांनो, की ते त्यांनी घेणं बंधनकारक आहे. अनुसूचित जाती जमातीच्या प्रवर्ग कायद्यान्वये गंभीर गुन्हा घडलेल्या ठिकाणी अभिलेखावरील शस्त्र परवाना धारकांकडून शस्त्राचा गैरवापर होणार नाही याकरिता त्यांची हालचालींवर लक्ष ठेवावे. गुन्ह्याशी संबंधित व्यक्तींच्या नातेवाईकांकडे संबंधितांकडे शस्त्र परवाना धारक शस्त्र असल्यास अशी शस्त्रे आवश्यकतेनुसार जमा करून घ्यावी. मित्रांनो, बऱ्याचदा असं होतं की ज्या व्यक्तीवर गुन्हा दाखल झालेला असतो तो व्यक्ती किंवा त्याचे नातेवाईक हे उच्चभ्रू समाजातले असल्यामुळे त्यांच्याकडे शस्त्रास्त्रे परवानाधारक शस्त्रास्त्रे असतात. तर ह्या शस्त्रांचा उपयोग जे काही पीडित आहे, त्याच्या अत्याचारग्रस्त आहे, त्याच्या कुटुंबातल्या व्यक्तींना, त्यांच्या नातेवाईकांना किंवा त्याच्या साक्षीदारांना शस्त्रांचा धाक दाखवून गुन्हा मागे घेण्यास किंवा दबाव फिरवण्यासाठी त्यांच्यावर दबाव येऊ शकतो, त्यांना त्याच्या धमक्या येऊ शकतात. म्हणून पोलीस अधीक्षकांनी किंवा पोलीस आयुक्तांनी असे जे परवानाधारक ज्यांच्याकडे आरोपी आहेत किंवा त्यांचे नातेवाईक आहेत त्यांच्याकडे शस्त्रास्त्र जमा करण्याचे आदेश द्यायचे आहेत मित्रांनो, त्याच्या त्यांनी कारवाई करायची आहे. त्याच्यामधला पुढचा मुद्दा आहे मित्रांनो, या कायद्याअंतर्गत दाखल गुन्ह्याच्या दोषी सिद्ध प्रमाण वाढवून पीडित व्यक्तीस न्याय मिळावा यासाठी साक्षीदारांची साक्ष प्रभावी व्हावी यासाठी योग्य पैरवी अधिकाऱ्यांची नियुक्ती करून त्याचे कामांचा दैनंदिन आढावा घ्यावा. मित्रांनो, असं की याच्यामध्ये जे पीडित आहेत त्यांना न्याय मिळवण्यासाठी त्यांनी योग्य अधिकाऱ्याची नेमणूक करायची आहे आणि त्या नेमणूक करून यांना न्याय मिळवण्यासाठी प्रयत्न करायचा आहे. 10वा मुद्द्याच्या मधला असा मित्रांनो, या अधिनियमांतर्गत नमूद तरतुदींचा प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हा तसेच उपविभागीय स्तरावर किंवा इतर समितीच्या आवश्यकतेनुसार गठन करण्यात यावे. या अधिनियमांतर्गत नमूद तरतुदींबाबत उपाययोजना सुचवण्याकरता दक्षता व नियंत्रण समितीची स्थापना करावी. हा जो कायदा आहे मित्रांनो, हा कायद्याचा योग्य पद्धतीने अंमलबजावणी होणं गरजेचं आहे, प्रभावीपणे अंमलबजावणी होणं गरजेचं आहे आणि त्यासाठी विविध समित्या कमिट्यांची निर्मिती करून आणि त्यांच्या माध्यमातून या कायद्याचा प्रचार प्रसार आणि करण्याचं काम या माध्यमातून त्यांनी करायचंय. जर पोलीस अधीक्षकास अनुसूचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबद्ध कायद्याअंतर्गत प्रथम खबर नोंदवून घेतल्याची तक्रार प्राप्त झाली तर त्या पोलीस अधीक्षकांनी अनुसूचित जाती जमातीच्या अत्याचार प्रतिबंधक अधिनियम 2015 कलम 4 व अनुसूचित जाती अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक नियम 1995 मधील कलम 5(3) अन्वये कारवाई करावी. म्हणजे याच्यामध्ये कुठल्या प्रकारचा जर गुन्हा नोंदवण्यासाठी दिरंगाई झाली असेल तर हे जे काही कलम सांगितले आहे अधिनियम 2015 आणि प्रतिबंधक कायद्याचे जे नियम आहे 1995 मधील नियमांचा उपयोग करून त्याच्यात तात्काळ त्यांनी कारवाई करणं अपेक्षित आहे मित्रांनो. तर अनुसूचित जाती अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक नियम 1995 मधील नियम 8 अन्वये पोलीस महासंचालक, अपर पोलीस महासंचालक, पोलीस महानिरीक्षक यांच्या नियंत्रणाखाली प्रस्थापित केलेल्या संरक्षण कक्षात अनुसूचित जाती अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम
2015चे कलम 4 आणि अनुसूचित जाती अनुसूचित जमाती याच्या नियम 5 अंतर्गत केलेल्या कारवाईच्या तत्परतेने अहवाल सादर करायचा आहे. हा जो अधीक्षकांनी त्यांचे जे वरिष्ठ आहे त्यांना अहवाल सादर करणं अपेक्षित आहे. अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्या अंतर्गत केलेल्या केसेसची मासिक अहवाल नागरी हक्क संरक्षण म्हणजे पोलीस महासंचालक, अपर पोलीस महासंचालक, विशेष पोलीस महानिरीक्षक यांना पाठवायचे. हे जे काय अहवाल आहेत हे त्यांनी त्यांच्या वरिष्ठांना पाठवणं गरजेचं आहे. मित्रांनो, नागरी हक्क संरक्षण विभागाच्या आदेशाने सुरू केलेल्या चौकशीच्या सर्व घटकांनी पोलीस अधिकारी यांना तत्पर अहवाल सादर करायचे आहे. तर मित्रांनो, याच्यामध्ये बघितलं की जो पोलीस अधीक्षक आहेत किंवा पोलीस उपायुक्त जे आहेत तर यांना देखील खूप असे अधिकार आणि दिलेले आहेत, त्यांचे खूप असे कर्तव्य आहेत. तर हे कर्तव्य त्यांनी बजावणं ह्या सगळ्या प्रकरणामध्ये अपेक्षित आहे. मला वाटतं आपल्याला आजचा हा व्हिडिओ नक्की आवडला असेल. जर व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर तुम्ही त्याला लाईक करा, शेअर करा आणि तुमच्या जर काही प्रश्न असतील तर तुम्ही तुमचे ते प्रश्न कमेंटमध्ये टाका. तोपर्यंत जय भारत, जय संविधान, जागते रहो.